इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आज आपण अमरावतीमध्ये आलेलो आहोत। या ब्रेक पूर्वीची जी चर्चा होती ती आपण पाहिली की उमेदवारी ही कशा प्रकारे दिली जाते। सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अमरावतीमध्ये सांस्कृतिक कल्चर जे आहे ते कुठेतरी घसरतंय की काय अशी भावना निर्माण झाली आहे। मात्र विकासाचे मुद्दे या सगळ्या राजकारणामध्ये मागे पडताना दिसतात। असेच काही सुसंस्कृत नागरिक सुद्धा आहेत आपल्या बरोबर। तुमच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत आहेत? मॅडम, जेव्हापासून मीटिंग चालू झालेली आहे त्यापासून आम्ही बघत आहे की हे सगळं राजनीतीबद्दल बोलत आहे, पण युवा पिढीबद्दल काय बोलत आहे तुम्ही हे आम्हाला सांगा। तुम्ही ज्या वेळेसपासून आलेले आहे त्यावेळेसपासून फक्त आश्वासन देत आहे की आम्ही युवा पिढीसाठी काहीतरी करत आहे। इथे सोपिया टाकण्यात आला आहे, 2000च्या वर तिथे एम्प्लॉयर काम करत आहे, पण आमच्या इथला एक एम्प्लॉयर सुद्धा नाही आणि जो कोणी असेल ज्याची गरज आहे म्हणून तो तिथे काम करत आहे। रात्रंदिवस आम्ही अभ्यास करतो, याच्यासाठी आम्हाला काय मिळत आहे हे सांगा। बरोबर आहे, रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे। तुझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मतदारसंघातला रोजगाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि अमरावतीमध्ये नुसतेच इंडस्ट्रीज टाकून आणि सर्व गोष्टींचा विकास करून जमणार नाही। तर एक मेट्रोपॉलिटन सिटी म्हणण्यासाठी अमरावतीमध्ये एक इंटरनॅशनल स्टेडियम, 5 स्टार हॉटेल्स ह्या सर्व गोष्टींनी जर अमरावतीचा विकास केला तर एक अमरावती ही मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून लोकांचा दृष्टिकोन बनू शकतो। तुझ्या दृष्टीने विकासाचा मुद्दा? मॅडम, हे म्हणतात आहे की सीट देताना यांचा विचार केला गेलेला नाही आहे पक्षात, तर त्यांचं मन दुखत आहे आणि आम्ही एवढे सगळे लोक यांना निवडून देतो। 5 वर्षात जे निवडणूक येताना हे जे आश्वासनं देतात ते पूर्ण होत नाही, तर आमच्या मनाचे विचार कोण करणार? आणि त्या मेळघाटातल्या त्या गरीब वर्गापर्यंत तुम्ही जाता कधी? त्यांच्यापर्यंत नंतर तुमचे प्रतिनिधी तिथे असतात, त्यांना विचारता की तुमच्यापर्यंत ती सोय त्या अवेलेबिलिटी तुमच्याकडे आले की नाही म्हणून सोयी सुविधा। आणि तुम्ही म्हणतात आहे की तुमचं कोण सक्षम आहे याच्यात, तर ते ठरवण्याचं काम यांचं नाहीये, ते ठरवण्याचं काम आमचं आहे। आणि माझा असा प्रश्न आहे, यांनी सगळ्यांनी आश्वासनं दिली आहे, आता मी यांना एक आश्वासन देते की यांनी जे आश्वासन दिलेले आहे हे पूर्ण करतील। हे गॅरंटी कशावरून? मी एक बॉन्ड देते, यांनी त्याच्यावर लिहून द्यावं की आम्ही 5 वर्षात एवढे सगळे फिल्डिंग यांनी लावलेली आहे, एवढा सगळा लाखो रुपयांनी खर्च केलाय। मी 1000 रुपयाचा बॉन्ड देऊन यांना विचारायची इच्छा आहे मला यांना की तुम्ही फक्त लिहून द्या। आता आम्ही काही नाही विचारू, निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना विचारू तुम्ही हे आश्वासनं दिले होते, हा तुमचा बॉन्ड आहे, आता आम्ही कोणता विचार? बरोबर आहे, राजकारण्यांची क्रेडिबिलिटी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। मला अनंत गुढेंना विचारायचं आहे सर, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो तरुणांनी विचारला तो म्हणजे रोजगाराचा प्रश्न, आणि त्यानंतर इंडिया बुल्सला उमेदवारांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पडद्यामागून मदत केली, यावरती तुमची प्रतिक्रिया? इंडिया बुल्स जेव्हा अमरावतीमध्ये यायचा होता तेव्हाच मी एखादा तरी उद्योग अमरावतीमध्ये असावा म्हणून मी माझ्या वतीनं इंडिया बुल्सला समर्थन केलं होतं। त्यानंतर इंडिया बुल्स जसासा आला आणि विरोध करणारे, तोडफोड करणारे नंतर चूप बसत गेले, हा वेगळा विषय आहे, तो माझा विषय नाही आहे। परंतु इंडिया बुल्सला मी सुरुवातीपासूनचा विरोध केला। त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं का इंडिया बुल्सला जे पाणी दिलं जाणार आहे ते पाणी पेढीच्या एका वेगळ्या प्रकल्पातून दिलं जाणार आहे। अमरावतीमधून अप्पर वर्धातून जे पाणी पिण्यासाठी या ठिकाणी येतं किंवा शेतीच्या वापरासाठी जे येतं ते दिलं जाणार नाही। यामध्ये शासनाने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे की त्यांनी वेगळा प्रकल्प उभा करून पाणी त्यामधून घ्यायला पाहिजे होतं। अमरावतीकरांचं जनतेचं पाणी आम्ही घेणार नाही असा त्यांनी शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी फिरवला आणि त्यांनी फिरवल्यामुळे ज्या लोकांनी त्यांना सपोर्ट केलाय त्यांना खऱ्या अर्थानं हा प्रश्न विचारायला पाहिजे। बोला। जर त्या प्रकल्पाला शेतीचं आणि पिण्याचं पाणी दिलं गेलं असेल, माझं 5 उमेदवाराला आव्हान आहे, मी ते सिद्ध करून देतो पुराव्यासहित न्यायालयाच्या आदेशानुसार। गुढे साहेब, तुमच्यावर आरोप होत आहेत, पटताय का तुम्हाला? न्यायालयाचा निकाल जरूर येईल। अमरावतीकरांच्या पिण्याचं पाणी लक्षात ठेवा, तेव्हा जेव्हा अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही पिण्याचं पाणी देत नाही। जर सुप्रीम कोर्टानं हे जर जाहीर केलं की अमरावती जिल्ह्याचं लोकांचं शेतीचं आणि पिण्याचं पाणी हे इंडिया बुल्सला दिल्या जाते, तर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन पुन्हा या प्रकल्पाला नाही, शेतकऱ्यांचं पाणी इंडिया बुल्सला दिलं गेलं हा इतिहास आम्हाला माहित आहे। या बातम्या आम्ही आमच्या न्यूज चॅनलवरती अनेक वेळा दाखवलेल्या आहेत। नेमकं खरं काय आहे, एक पत्रकार म्हणून तटस्थपणे तुमचं मत अपेक्षित आहे। काहीच नाही, राजकारण्यांनी हे पाणी विकलेलं आहे, पैसा घेतलेला आहे। अमरावती एकमेव हा असा जिल्हा होता की या जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता नव्हती। ही सगळी पाण्याची कमतरता नाही, सुखी समृद्ध जिल्हा अमरावती आहे आणि इथं भरपूर धरणं आहेत, त्याच्यामुळे याच्यावर
राजकारण्यांचा डोळा होता आणि त्यांनी हे सरळ सरळ पाणी विकलं. एक नाही तर 118 प्रकल्पांना मान्यता दिली आहे विदर्भातल्या धरणांवर. यांना धरणं फक्त विदर्भातली दिसतात, पण पाणी हे पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या उसाला देतात. त्याच्यामुळे राजकारणाने हे पाणी विकलेलं आहे. त्यामुळे हा स्पष्ट आरोप आहे. आज यांना विचारा की उद्या जर पाणी मिळालं नाही, आज सोफिया इफेक्ट सुरू झालेले आहेत. आज सकाळी जर 4 तास नळ येत होते तर आज फक्त 2 तास नळ येत आहे आणि याचे इफेक्ट घराघरामध्ये सुरू झालेले आहे. पाणी मिळत नाही आहे. हे पाणी मिळत नसताना हे सगळे खासदार, एकूण एक सगळे खासदार किंवा उमेदवार ह्या एकही रस्त्यावर येत नाही. फक्त पाणी मिळालं पाहिजे, उद्योग आले पाहिजे याच्या नावाखाली ते रस्त्यावर येतात. यांना विचारा की पाणी जर मिळालं नाही तरी हे जनतेच्या बाजूने राहणार आहेत की नाही. बरोबर आहे. पाणी मिळालं नाही म्हणून जनतेच्या बाजूने आवाज उठवताना हे उमेदवार पाहायला मिळाले नाहीत. यापूर्वी सुद्धा झी 24 तासवर आपण या बातमीचा अनेक वेळा पाठपुरावा केला होता. मात्र ज्यांना उमेदवारी मिळते किंवा जे निवडून येतात ते कॅपिटलिस्टच्या बाजूने उभे राहताना बहुतांश ठिकाणी पाहायला मिळतात. विकासाला जनतेचा विरोध कधीच नाहीये, मात्र जनतेच्या हक्काचं पाणी पळवून ते कॅपिटलिस्टला देण्याला जनतेचा विरोध नक्कीच असणार आहे. अमरावतीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ही चर्चा आपल्याला इलेक्शन एक्सप्रेस मध्ये अशीच सुरू ठेवायची आहे. इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आपण अमरावतीमध्ये आलेलो आहोत. अमरावतीमधली ही चर्चा खूप रंगताना पाहायला मिळते. राजकीय आरोप प्रत्यारोपाची रणधुमाळी आहे, मात्र विकासाचे मुद्दे या सगळ्यात मागे पडताना दिसत आहेत. सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय, ते कोणत्या प्रश्नांच्या गर्तेत दंग झालेले आहेत, तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे? हमको सारे जितने भी लोग यहाँ बैठे हुए हैं, कोई भी पार्टी का हो, वो भ्रष्टाचार तो बहुत दिन से मुद्दे उठा रहे हैं लोग. लेकिन मुझे ये पूछना है कि इन लोगों ने लेडीज की सिक्योरिटी के लिए क्या किए? तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे? मेरा एक ही मुद्दा है बस कि गैंग रेप तो बहुत बड़ी बात हो गई. हम लोग यहाँ जो सिंपल चैन स्नैचिंग होती है सड़क पर, उसको तक आज तक हम लोग कंट्रोल नहीं कर पाए, तो फिर उसके आगे की बात आप क्या करोगे? लोकप्रतिनिधींना महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुमच्या बरोबर मॅडम, हे सगळे म्हणतात आहे की आम्ही कार्यकर्ते आहेत, तर असं वाटतं की ॲक्च्युअलमध्ये हे सगळे कार्यकर्तेच आहेत. यांचे जे लीडर्स बसले आहेत ते कुठे अजूनच बसले आहेत. कारण आपण जे पाहतो, जेवढे काही ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज इथे प्रपोज झाल्या होत्या त्या सगळ्या नांदेड किंवा पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आणि ह्या सगळ्यांनी काहीच त्याच्यासाठी आवाज उठवलेला नाही आहे. म्हणजे यांना हे सांस्कृतिक शहर वगैरे हे सगळ्या गोष्टी आता जमा झाल्यात. इथे नुसतं दुर्भाग्य हे आहे की आपल्याला कोणीही लीडर लाभलेला नाही आहे ह्या भागाला. विजय मिलचा जो प्रश्न आहे आमच्या घरामागे आहे सर, सगळ्यांना सांगताय मी. विजय मिलचा प्रश्न आहे तो 10 वर्ष झाले रखडलेला आहे. सगळ्यांनी आश्वासनं दिली होती आणि तिथले लोक एज्युकेटेड नाही आहेत आणि सगळं तिथे गुंडगारी जे गुंड लोक आहेत ते निर्माण होत आहेत आणि सगळ्यांनी आश्वासनं दिली होती की तिथे आम्ही मॉल्स निर्माण करू, असं करू तसं करू, पण आजपर्यंत 10-15 वर्ष झाली आहे, अजूनपर्यंत तिथे काहीच नाही आहे. आताच विद्यार्थी बोलून गेली की विजय मिल, मी तिला सांगू इच्छिते की विजय मिल हे हडपण्याचं काम चालू आहे. ते जागा हडपण्याचं काम चालू होतं, आम्ही थांबवलं. आपण प्रश्नांवर बोलणार आहोत. प्रवीण भाऊ, तुमच्यापासून सुरुवात करा. गेल्या 20 वर्षापासून इथे शिवसेनेचा खासदार इथे काम करत आहे केंद्रात, परंतु बेरोजगारीविषयी किंवा उद्योगधंद्यांविषयी शिवसेनेच्या खासदारांना इमानईद्वारे खरोखर किती प्रयत्न केले किंवा या मुद्द्यावर, बेरोजगारीच्या मुद्द्यावर असतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असतील, संसदेत आवाज उठवल्याचे आम्ही कुठे ऐकलं नाही. राहिला प्रश्न आमचा, आम्ही सत्तारूढ आहोत, आम्ही सत्तारूढ आहोत. हा, सत्तारूढ सांगतो ना आम्ही. मला दुसरी गोष्ट की जेव्हा मी सांगतो 20 वर्षात अनेकदा इथे केमिकल झोनचा अतिशय मोठा प्रकल्प येणार होता, त्याला विरोधकांनी विरोध केला, तो प्रकल्प बारगळला. सोफिया प्रकल्प आला, तो बारगळला. एकीकडे बेंबीच्या देठा पाठवून ओरडायचं की इथे बेरोजगारी आहे, इथे उद्योगधंदे नाही आहे, त्याला विरोध करायचा, आणि उद्योगधंदे येत असताना त्याला विरोध करायचा. ही दुटप्पी भूमिका मला अजून समजलेली नाही, त्याबाबत खुलासा झाला पाहिजे. दुटप्पी भूमिका तुम्ही म्हणताय, तुम्ही आनंदरावांवरती आरोप करताय, पण राज्यात सुद्धा आणि केंद्रात सुद्धा आघाडीचं सरकार आहे. गुणवंत देवपारे, सर्वसामान्य जनतेच्या मनातले प्रश्न तुम्ही ऐकलेले आहेत, उत्तर अगदी थोडक्यात. या ठिकाणी जोपर्यंत इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणार नाही तोपर्यंत अमरावती जिल्ह्याचं भवितव्य, जर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जर झालं नाही तर अमरावती जिल्ह्याचं भवितव्य धोक्यातच राहणार आहे आणि तो फक्त विकासक करू शकतो. त्याचं व्हिजन तुम्हाला पाहिजे. आम्ही आमच्या इथे लादलेले ग्वाही देण्याचा प्रयत्न करताय. राजेंद्र गवई, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तुम्ही ऐकलेत, उत्तर अगदी थोडक्यात. इथे उद्योग झाले पाहिजे. गुणवंत भाऊंनी सांगितलं इथे उद्योग झाले पाहिजे. उद्योगासाठी ते कोणाशी बोलले का? मी बोललो आहे. त्याच्यानंतर इथे बंद सूतगिरणी आहे, ती सूतगिरणी सुरू करण्यासाठी मी नसीम खानांसोबत पत्रव्यवहार सुरू केलेला आहे, लवकर सुरू होईल. टाटा स्टील सोबत माझं बोलणे झालेलं आहे सुवर्णा मॅडम.
इथे उद्योग सुरू करण्यासाठी आमची चर्चा सुरू झालेली आहे. कोणी येथील उमेदवारांनी कोणी उद्योग समूहासोबत बोललो आहे का त्यांनी सांगावं. महिलांचा प्रश्न आहे. जेव्हा निर्भयाची घटना घडली तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि भर भाषणामध्ये मीडिया असताना मी सांगितलं की जेव्हा असा अन्याय होतो, अत्याचार होतो, तिथे कोणीतरी धावून गेलं पाहिजे आणि जो धावून जातो त्या धोरणात्मक बाबी ज्या आहेत त्या झाल्या पाहिजेत असं तुम्ही म्हणतायत. अनंत गुडे, तुमच्याकडनं खूप उत्तर आहेत. सत्तेमध्ये तुम्ही असल्यामुळे, म्हणजे या मतदारसंघातली खासदारकी तुमच्या पक्षाकडे असल्यामुळे स्वाभाविकपणे हे प्रश्न तुम्हाला जनता विचारते. विकासाची प्रक्रिया ही निरंतर असते, ती काही ठराविक काळासाठी नसते. कितीही विकास केला तरी विकास पूर्ण होत नाही. गेल्या 60-65 वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मधातले 5-7 वर्ष जर सोडले तर सातत्यानं सरकारे हे काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेसच्या सहयोगी पक्षाची राहिली आहे. आणि दुर्दैवानं त्यांच्या डोळ्यातच विकासाची योजना नाही आहे. कोणतं फक्त सरकार चालवणं एवढं त्यांच्या नजरेमध्ये असल्यामुळे विकासासाठी धडपडणारी जी मंडळी आहे त्यांना पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही. पत्रकारांची आपण एक प्रतिक्रिया घेऊयात आणि त्यानंतर ब्रेकची वेळ झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे राजापेठ रेल्वे क्रॉसिंग. गेल्या कित्येक दिवसापासून सर्वसामान्याचा प्रश्न आहे तो, आणि गेल्या कित्येक दिवसापासून रखडलेला आहे. बंडाऱ्याचे आमदार दबंग आमदार म्हणून एवढे कोटी आणले, बोर्ड लिहितात. प्रत्येक आमदार बोर्ड लिहितात, एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले. हा नेमका रस्ता केव्हा होणार हे त्यांनी आज सांगावं. बरोबर आहे. नेमका रस्ता कधी होणार हा प्रश्न आहे. एकमेकांच्या कुरघोडीच्या राजकारणात पक्षांतर्गत त्याचबरोबर एकूण जी चढाओढ सुरू असते यामध्ये विकासाचे मुद्दे मागे पडतात आणि म्हणूनच या प्रश्नांवरती चर्चा आणि मतदारसंघाचा खरा विकास मागे पडत चाललेला आहे. यावरती येणाऱ्या उमेदवारांनी खरं तर आता काय नेमकं ते काम करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार. अमरावतीच्या सर्वांगीण विकासाचा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळतो. इंडिया बुल्सला पाणी का मिळतं, सोफिया प्रकल्पाचं पुढे काय झालं, सर्वसामान्यांना त्याचे कोणतेही फायदे का होऊ शकले नाही, हे असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे. तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात. ताई, मला असं म्हणायचं आहे की आमचा जिल्हा हा अविकसित म्हणून जाहीर झाला पाहिजे. मानवी मूल्यांकनाचे जे 12 निकष आहेत त्यामध्ये 9 याच्यात आम्ही मागे आहेत. त्या मेळघाट असेल, कुपोषण असेल, या सर्वांमुळे आमचा विकसित जिल्हा जर झाला, वीज जर स्वस्तात मिळाली, जर त्यांना प्रोफेशनल टॅक्स, TA, आपला LBT हे जर मिळाले तर कुठले उद्योगधंदे इथे येईल. दुसरा, संपूर्ण महाराष्ट्रात विमानतळं प्रत्येक जिल्ह्यात असताना, हे विभागीय ठिकाण असताना अजूनपर्यंत आमच्याकडे विमानतळ नाही. त्यामुळे आमच्या उद्योगाच्या बाबतीत आम्ही मागे आहे. आणि दुसरी माझी एक अर्ध्या मिनिटातच विनंती आहे की या सर्व उमेदवारांना, पक्षप्रमुखांना एवढी विनंती आहे, जर आपलं पाणी जात असेल असं न्यायालयानं ऑलरेडी सांगितलेलं आहे, उच्च न्यायालयाने, तर या सर्व पक्षांची काय भूमिका राहील एवढं स्पष्ट. शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं होतं इतिहासात. त्यांची ही मान शर्मेनं खाली जावी. हा 39 आत्महत्या गारपीटग्रस्तानंतर झालेल्या आहे. कुठंतरी इथं वाटलं पाहिजे ना, लाज वाटले. ह्यांच्या छात्या फुकतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या झाल्या असं म्हणताना ह्यांच्या छात्या फुकतात, अभिमानानं सांगतात. कुठं आहे ते, कुणाच्या घरी जातात, कुणा शेतकऱ्याला विचारतात. मग्न आहेत. करोडोंचे यांचे व्यवहार चालू आहेत. बट आम्हाला करोडोचं देणं घेणं नाही. इथं महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, प्रामुख्यानं पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी कशा झाल्या पाहिजे, ह्यांच्यासाठी काय प्लॅन आहे यांच्याकडे निवडणुकीचा. अमरावती मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. दलितांचा करता राखीव असलेला मतदारसंघ आहे, म्हणजेच अनुसूचित जातीकरता असलेला मतदारसंघ आहे. हे सगळं असताना नवनीत राणा स्वतःला दलितांच्या बेटी म्हणून घेतात. आनंदराव अडसूळ साहेब दलितांचे नेते समजून घेतात. हे सगळं असताना जेव्हा भोतमांगे हत्याकांड घडलं तेव्हा राष्ट्रवादी, शिवसेना आणि नवनीत राणा यांनी का पाऊल उचललं नाही, का कुठे निवेदन दिलं नाही, का कुठे त्यांनी वक्तव्य केलं नाही, मला एवढंच म्हणायचं आहे. अमरावती जिल्ह्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल तर बेरोजगारीचा. या ठिकाणी फक्त सुशिक्षित निर्माण करण्याच्या फॅक्टरी आहेत, उद्योग नाही आहेत. जो पक्ष इथं स्थानिक आणले नाही का, उमेदवारी नाही देऊ शकत, त्यांच्याकडून आम्ही कशी अपेक्षा ठेवावी की ते स्थानिकांच्या रोजगारासाठी लढतील. त्यांना रोजगाराचं महत्त्व आहे, पण स्वतःच्या अपत्याप्रती बेरोजगारी आहे मॅडम, निश्चितपणे आहे, आणि त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण आज जर DTP ऑपरेटरसाठी जाहिरात दिली तर एकही DTP ऑपरेटर मिळत नाही मॅडम. हे अमरावतीची शोकांतिका आहे. आपण बेरोजगारी दूर केली म्हणजे नेमकी कोणत्या पगाराची नोकरी आपण दिली? 5,000 पुण्यामध्ये 5,000 रुपये महिन्याची नोकरी दिली म्हणजे बेरोजगारी दूर झाली काय? 10,000 रुपये पगाराची नोकरी दिली म्हणजे काय बेरोजगारी दूर झाली काय? प्रश्न असा आहे मॅडम, असा आहे की ही जी प्रक्रिया आहे कोणत्याही एकाही राजकीय पक्षाचं किंवा एकाही लोकप्रतिनिधीचं हे काम नाही. यासाठी सर्वांना एकत्र मिळून भविष्यामध्ये काम करण्याची शपथ घेतली पाहिजे, या मताचा मी आहे. आनंद भाऊ, DTP तर सोडा, आपल्याकडे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, MD आहेत, आपल्याकडे भरपूर लोक आहेत, रोजगार आपल्याला मिळत नाही आहेत.
मॅडम, आमच्या मतदार बांधवांना आता समजून घेण्याची ही संधी आहे. त्यांनी या संधीचं सोनं करायला पाहिजे. यांना उद्योगच कळला नाही, हे कधी अमरावतीमध्ये उद्योग आणणार नाही आणि अमरावतीचा विकासही करणार नाही. हे आता आजच्या युवकांनी समजण्याची गरज आहे. तुमच्या हाताला काम नाही. तुम्ही संघटित होऊन तुमच्या मतपेटीतून तुम्ही दाखवा की तुम्हाला उद्योग कोणाच्या माध्यमातून पाहिजे. आम्ही प्रकल्प उभे करतो. हे विरोधक समुद्रात प्रकल्प डुबवण्याची भाषा करतात, आपल्याला माहित आहे. यंदांमध्ये प्रकल्प डुबवण्याची भाषा करतात. अरे तुम्ही प्रकल्प डुबवण्याची भाषा करता, आम्ही प्रकल्प उभे करण्याचं काम हे लोकशाही आघाडीचं सरकार करत आहे. निश्चितपणे कुठे कमतरता झाली असेल ते भरून काढण्याचं काम या पुढच्या काळात निश्चितपणे. त्यासाठी आम्हाला विकासाची संधी दिली पाहिजे. कारण का गेल्या 20 वर्षात शिवसेनेचा खासदार इथे होता, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेवर तुम्ही आरोप करताय राजेंद्र गवई. बोला 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 गवई, बोला तुम्ही. हा जो उद्योग आहे, नाही हा जो उद्योग आहे, या उद्योगामुळे शेतकऱ्यावरती प्रश्न येणार आहे. तेव्हा आदरणीय राहुल साहेबांनी हा सोफिया बारामतीमध्ये घेऊन जावा आणि बारामती मधला एक दुसरा दुधाचा वगैरे उद्योग आमच्याकडे द्यावा. आम्ही घ्यायला तयार आहोत. बरोबर आहे. आपण पाहिलं की आरोप प्रत्यारोप जे आहेत ते या कार्यक्रमामध्ये खूप झालेले आहेत. मात्र अमरावतीच्या सर्वांगीण विकासाचे जे प्रश्न आहेत, सोफिया प्रकल्पाला विरोध जरी असला तरी इथल्या सर्वसामान्याला रोजगार का मिळू शकला नाही, इथल्या विजेचं नेमकं काय झालं, कोरडवाहू जमिनीचे प्रश्न असतील, मेळघाटातल्या कुपोषणाचा प्रश्न असेल, इंडिया बुल्सला केलेली मदत, शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळवून गारपिटीनं शेतकरी मोडून पडलेला असताना राजकारण्यांनी त्यांना का मदत केली नाही, केवळ आश्वासनांचीच पुन्हा एकदा खैरात का झाली, हे सर्व प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रेंगाळताना आपल्याला पाहायला मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आरोप प्रत्यारोपाची राळ उमटली. पक्षांतर्गत बंडाळी सुद्धा आपण पाहिली. मात्र जो विकासाचं राजकारण करेल त्यालाच जनता निवडून देणार आहे आणि आपला कौल मतदानातनं, मतपेटीतनं दाखवून देणार आहे. तेव्हा अमरावती मधली ही इलेक्शन एक्सप्रेस इथेच थांबते. पुढच्या नव्या शहरात, नव्या चर्चेत आपण पुन्हा एकदा सहभागी होणार आहोत. पण आता इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.